नमस्कार मित्रांनो, जय महाराष्ट्र। सुरुवातीलाच बातमी महाराष्ट्राच्या राजकारणातील महत्त्वाची अपडेट मित्रांनो। ज्या बातमीची महाराष्ट्रातील तमाम जनता वाट पाहत होती, अखेर तीच बातमी कानावर येऊन पोहोचली आणि महाराष्ट्राच्या गावागावापर्यंत, खेड्याखेड्यापर्यंत, शहरापर्यंत आता जयघोष होऊ लागलाय मित्रांनो। हीच बातमी आता उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेसाठी नक्कीच दिलासादायक आणि ठाकरेंच्या शिवसैनिकांचा मातोश्रीशी जल्लोष करणारी आणि भाजप आणि शिंदे सेनेला सर्वात मोठा हादरा देणारी मोठी बातमी मित्रांनो। एकाच वेळी तीन मोठे हादरे। अखेर उद्धव ठाकरेंनी घेतला महत्वाचा बदला। हा बदला असा की शिंदे सेना पूर्णपणे बॅकफूट वरती, तर उद्धव ठाकरेंचा जयघोष। मित्रांनो, जाणून घेऊया महाराष्ट्राच्या राजकारणाला बदलवणारी आणि ज्या गोष्टींची सगळीकडे चर्चा होती त्याच गोष्टींचा जलवा। मित्रांनो, सविस्तर अपडेट पुढच्या अवघ्या 2 मिनिटांमध्ये। महाराष्ट्राचं राजकारण मित्रांनो, आपण पाहता गेल्या 3 वर्षांपासून गेली 2 वर्ष शिवसेना वाद हा सुप्रीम कोर्टामध्ये आहे आणि आता मात्र ठाकरेंनी बदला घेतलाय। असा बदला की ठाकरेंनी या बदल्यामुळे शिंदे सेनेला सर्वात मोठं ग्रहण लागले, तर घरघर लागल्यासारखं चिन्ह निर्माण झालंय। ठाकरेंच्या शिवसेनेसाठी आनंदाचे दिवस, तर शिंदे सेनेला ग्रहण। एकाच वेळी 3 एकामागून एक प्रचंड धक्के। तर इकडे उद्धव ठाकरेंची शिवसेना मात्र बदला घेऊन आनंदात मातोश्रीवरती। मित्रांनो, 3 मोठमोठ्या धक्क्यातून सावरणारी एकनाथ शिंदेची शिवसेना आता मात्र पूर्णपणे बॅकफूटवर जाणार हे निश्चित होतं। गेल्या 3 महिन्यापासून उद्धव ठाकरे ज्या प्रकरणाची वाट पाहत होते तो अखेर उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेसाठी आलाच। मित्रांनो, शिवसेनेचे शिंदेगडातील जवळजवळ 20 ते 25 आमदार सध्या देवेंद्र फडणवीस यांनी उभे केले होते आणि त्यांच्याच पक्षातले उमेदवार प्रवेश करणार होते, मात्र इकडे जागा नसल्यामुळे ते शिंदे सेनेकडून लढत होते। आता त्याच आमदारांनी मात्र भाजपकडे जाण्याचा निर्णय घेतलाय, अशी सध्या सूत्रांनी माहिती दिली। शिंदे गटामध्ये असलेले नेते परंतु ते देवेंद्र फडणवीस यांचे चाहते आहेत आणि फडणवीस यांनी त्यांना तिकीट द्यायला लावले। असे बहुतांश नेते मित्रांनो आता मोठा निर्णय घेण्याच्या तयारीमध्ये आहेत आणि फडणवीस यांनी प्रत्येक पक्षात आपले मोहरे असे पेरल्याचं पुन्हा एकदा त्यांनीच कबूल केलंय। त्यामुळे एकनाथ शिंदेच्या शिवसेनेसाठी हा मोठा धक्का मानला गेला असून शिंदे सेनेच्या बहुतांश आमदारांवरती, मंत्र्यांवरती आरोप, थेट भ्रष्टाचाराचे घोटाळे या सगळ्या घडामोडी महाराष्ट्रात घडत असतानाच एक मोठा गट घेऊन एक मोठा नेता सध्या भाजप सोबत जाण्याच्या तयारीत आणि त्याला उपमुख्यमंत्रीपदाची लॉटरी लागण्याची देखील शक्यता। इकडे मात्र दुसरा मोठा धक्का एकनाथ शिंदेच्या शिवसेनेला बसतोय, ती म्हणजे उद्धव ठाकरेंनी प्रत्येक जिल्ह्यातून आता ठाकरेंच्या शिवसेनेकडे पुन्हा घरवापसी होते। भाजपाने सोबळाचा नारा दिला तर मात्र ही घरवापसी होणार नाही। मात्र महायुतीमध्ये शिंदे सेनेतील बहुतांश बडे माजी आमदार, जवळजवळ 7 ते 12 आमदार, तसेच माजी खासदार 4 ते 7 यांनी आता उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेशी आपल्या तालुक्यावाईज आपला कब्जा करण्यासाठी मित्रांनो ठाकरेंची वेळ मागितली आहे। म्हणजेच ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये प्रवेश करण्यासाठी आगामी स्थानिक स्वराज्य संस्था, महापालिका आपल्या ताब्यात राहावी, जिल्हा परिषद आपल्या ताब्यात राहावी, या दृष्टीने काही नेते विचार करतायत। भाजप सोबत जर लढलो तर मात्र आपल्याला काहीच मिळणार नाही, मग भाजपशी सलगी करून उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश करून घ्यायचा आणि सत्ता उपभोगायची, असं काही नेत्यांचं सध्या बोलणं आहे। त्याचवेळी तिसरी आणि महत्वाची अपडेट म्हणजे सुप्रीम कोर्टातून मित्रांनो महत्वाची घडामोड, उद्धव ठाकरेंच्या बाजूने निकाल। आणि याच वेळी सुप्रीम कोर्टाचे सरन्यायाधीश असणारे भूषण गवई यांच्या मार्फत हा निकाल उद्धव ठाकरेंच्या बाजूने लागणार हे आता जवळजवळ निश्चित मानलं जात आहे। शिवसेनेचे वकील असणारे कपिल सिब्बल आणि असीम सरोदे यांनी तर शिंदे सेनेला आता घरचा रस्ता थेट दाखवलाय। त्यांना पक्ष आणि चिन्ह दुसरं नवीन दिलं जाईल, हा मोठा दावा सध्या केला जात आहे। त्यामुळे आगामी काळामध्ये शिंदे सेनेला नवीन पक्ष चिन्ह आणि उद्धव ठाकरेंना शिवसेना धनुष्यबाण देऊन सुप्रीम कोर्ट आपली बाजू साफ करेल। त्याचवेळी सुप्रीम कोर्ट महाराष्ट्राच्या विधानसभा अध्यक्षांना, केंद्रीय निवडणूक आयोगाने देखील झापण्याची शक्यता सध्या वर्तवली जात आहे। या सगळ्या 3 घडामोडी एकामागून एक महाराष्ट्राच्या राजकारणात घडतील आणि त्याच वेळेस उद्धव ठाकरेंचं नेतृत्व मात्र महाराष्ट्राला, देशाला मान्य करावं लागेल, भाजपला इथे मान्य करावं लागेल। आगामी 15 दिवसांमध्ये या घडामोडी अतिशय वेगाने घडतील
आणि या घडामोडी वेगाने घडायला सुरुवात झाली असून उद्धव ठाकरेंचा मात्र सर्वात मोठा विजय या ठिकाणी होताना दिसतो मित्रांनो. बदला घेतला, हाच ठाकरेंचा बदला. आगामी काळामध्ये शिंदे सेनेला महाराष्ट्रात खूप मोठं टार्गेट सहन करावं लागेल. मित्रांनो, याबद्दल आपल्या प्रतिक्रिया व्यक्त करा.